सर्वांना नमस्कार. एक लग्न असेही भाग 34 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत. ते वाचण्यासाठी चॅनलला भेट. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. सकाळी सकाळी चिकू महाशय झोपेतून उठले तर समोर बघून त्याच्या ओठांवर भली मोठी स्माईल आली. कारण समोर त्याच्या बाबाने त्याच्यासाठी चॉकलेटचे सरप्राईज ठेवले होते. जे बघून चिकू ते घेण्यासाठी तसाच समोर झुकला आणि तो ती चॉकलेट हातात घेणारच की बच्चा आधी ब्रश करायचा असतो, मग नाही. आणि नंतर चॉकलेट. टिया त्याच्या जवळ बसत प्रेमाने त्याचे केस कुरवारत बोलली. तर चिकू लहानसा तोंड करून प्रियाला बघू लागला. नाही बच्चा, असं करायचं नाही, प्रिया त्याचा पप्पी फेस बघून म्हणाली. कारण त्याला तसं बघून तिला स्वतःवर ताबा राहत नव्हता. प्रियाने बोलून ती चॉकलेट बाजूच्या ड्रॉवरमध्ये टाकली. तर चिकूचे डोळे त्या चॉकलेटच्या दिशेनेच टिपले होते. कधी एकदा ती चॉकलेट आपल्या हातात येते म्हणून चिकू फार लालसेने त्या दिशेने बघत होता. जी चमक त्या चॉकलेटला बघून त्याच्या गोड चेहऱ्यावर आली होती ती चॉकलेट ड्रॉवरमध्ये जातात क्षणात नाहीशी झाली आणि त्याने आपलं तोंड पाडलं. मनात फक्त चॉकलेट, आई आणि तिचं ते वेगळं वागणं चालू होतं. कालपासून त्याच्या आईचं वागणं वेगळं जाणवत होतं. ही गोष्ट वेगळी होती की त्याची आई त्याच्याच काळजीने वागत होती. पण त्या लहानशा जीवाला कुठे काळजी वगैरे समजत होती. त्याला तर फक्त इतकंच दिसत होतं की त्याची आई त्याला कडू औषध देत होती आणि आज त्याला चॉकलेट सुद्धा देत नव्हती. म्हणून तो लगेच हिरमुसला. तो, आई, आता मी तुला आवडत नाही का? मी बॅड बॉय आहे का? म्हणून तू मला चॉकलेट देत नाही? टीचर म्हणतात की जे बॅड बॉय असतात त्यांना राक्षस घेऊन जातो. मी सुद्धा बॅड बॉय आहे का? मी तुला नको आहे. लहानसा चिकू मनात बोलत होता. त्याचं प्रियाला भान देखील नव्हतं की तिच्या बाळाच्या मनात कुठले वादळ उठले आहे ते. फक्त हे वादळ काही मोठं रूप नको घ्यायला, तर भरून पावलं. प्रियाने चिकूच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. बच्चा, हे फार दुखत तर नाही आहे ना? प्रिया डोक्याच्या त्या पट्टीला हात लावत चिकूला विचारलं. तशी चिकूने आपली मान नाही मध्ये केली. जे बघून प्रियाने स्मित करतच त्याच्या गालावर आपले ओठ टेकवले आणि त्याला उचलून घेत वॉशरूम मध्ये गेली. आता मात्र चिकू पूर्ण शांत झाला होता, पण त्याच्या छोट्याशा डोक्यात मात्र विचारांनी गर्दी केली होती. टियाने चिकूला डोक्याला त्रास होणार नाही असे आंघोळ घातले आणि त्याचा छोटासा बाथरोब घालून ती त्याला घेऊन बाहेर आली. तिने चिकूला बेडवर बसविलं. आणि त्याचा अंग व्यवस्थित पुसून घेतले. नंतर प्रिया क्लोसेटमध्ये जाऊन चिकूचे कपडे घेऊन आली. चिकूला लागले असल्याने तो आता 2-3 दिवस तरी शाळेत जाणार नव्हता. तिने चिकूला छान असं रेडी केलं. या पूर्ण वेळेत चिकू शांतच होता. चिकू रेडी झाला तसं प्रियाने बाजूचा ड्रॉवर उघडला. जे बघून चिकूच्या चेहऱ्यावर स्माईल आली. डोक्यात आलेले सगळे विचार क्षणात
फुग्यातून हवा निघावी तसे निघून गेले. होतं तर फक्त चॉकलेट. प्रियाने चिकूला बघत तिथून चॉकलेट काढली आणि त्याचं रॅपर काढून चिकूच्या हातात दिलं. बच्चा, तू हे खा. आई आता लगेच सांगोळ करून येते हं, प्रिया म्हणाली आणि वॉशरूममध्ये निघून गेली. तर चिकू तिथेच पाय हलवत चॉकलेट खात बसला. काय करतोस चाम? जिमवरून आल्या आल्या शिवान चिकूला बघून तसं चिकूने वळून पाहिलं. दारात आपल्या बाबाला पाहून चिकूच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली आणि तो तसाच गडबडीत खाली उतरायला गेला. हळू बच्चा. शिवान चिकूजवळ जात त्याला सांभाळत. तसा चिकू शिवांजवळ जाणार की, बच्चा, बाबा आताच आला की नाही जिमवरून? मग असं मिठीत यायचं नाही. हे बघ किती घाण वास येतो. शिवान चेहरा करत चिकूजवळ जात. तसा चिकूने आपले नाकतोंड एकत्र केले. शी, घाण घाण. चिकू आपला छोटासा नाक आपल्या बुटाच्या चिमटीत धरत म्हणाला. तसे त्याचे ते गोड भाव बघून शिवांचे ओठ रुंदावले आणि त्याने चिकूच्या केसांवरून हलकेच हात फिरवले. तसा चिकू आपल्या बाबाला डोळे बारीक करून चिडून बघू लागला. मी काय केलं आता? असा का बघतोस? शिवांश त्याचे ते चिडके रूप बघून म्हणाला. तर चिकूने त्याला इशाऱ्यानेच केसाकडे बोट करून दाखवलं. शिवांशने ते पाहिलं तर आता चिकूचे सगळे केस विस्कटलेले होते. तर शिवांशने आपले खांदे उडविले. मी काहीच केलं नाही, असाच तो दाखवत होता. दोघेही एकमेकांना घुरून घुरून बघत होते. जसा बाप वागत होता, मुलगा त्याच्या दुप्पटीने करत होता. शेवटी तो बापाला दाखवत होता की बाप से बेटा सव्वा शेर असतो. त्याची अशी खुन्नस झुंज चालली होतीच की वॉशरूमचा दार उघडला. आणि झालं. शिवांश आणि चिकू दोघेही तिकडे बघू लागले. गुडघ्यापर्यंतच्या त्या पांढऱ्या बाथरूममध्ये प्रियाला बघून तर शिवांश आपली थुंकीच गिळू लागला. आधीच कमी सुंदर नव्हती ती, त्यात नुकतीच आंघोळ करून आल्याने तिचं रूप आणखी उजळलं होतं आणि तिच्या नैसर्गिक सुंदरतेत आणखी भर पडली होती. शिवांश तर तिला बघण्यात इतका गुंतला होता की त्याच्या हातात असलेला तो छोटासा टॉवेल कधी खाली पडला त्याचं त्याला सुद्धा समजलं नाही. आणि त्याचं हृदय ट्रेडमिलवर धावत असल्यासारखं पडत होतं. इतका तो जोरात होता की त्याचा आवाज त्याला सुद्धा ऐकू येत होता. तर इकडे प्रिया मात्र शिवांची ती नजर बघून लाजेनेच पाणी पाणी होत होती आणि स्वतःला कुठे लपवू आणि कुठे नाही असे तिला झाले होते. ती सारखी आपला बाथरोब हाताने ओढून घेऊन स्वतःला झाकून घेण्याचा प्रयत्न करू लागली. तसं तर त्यांच्या नात्यात आता कुठलाही आडपडदा राहिला नव्हता. पण गोष्ट त्या दोघांची नव्हतीच, त्यांच्यासोबत असणाऱ्या चिकूची होती, जो आता सुद्धा त्यांच्या मधात होता. आता ही गोष्ट वेगळी होती की शिवांश मात्र आता ते विसरला होता. म्हणून तर पापणीही न हलवता प्रियाला बघून नेत्रसुख घेत होता आणि तो आता अजून समोर जाऊन काही करणार की चिकूच्या येणाऱ्या आवाजाने त्याने आपले पाय मागे घेतले आणि भानावर आला. त्याने वेळीच स्वतःला सावरलं.
तर प्रिया पटकन नजर चोरत लगबगीने क्लोसेट रूममध्ये गेली. तर चिकू आपल्या आईबाबाची ही उडालेली धांदल बघून स्वतःच कोमात गेलेला आणि मग सगळे विचार झटकून पुन्हा आपली चॉकलेट एन्जॉय करू लागला. इकडे प्रिया क्लोसेट रूममध्ये येऊन जोरजोरात श्वास घेऊन स्वतःला शांत करून घेऊ लागली. मग हांची शिवांची ती कातील नजर बघून आणि असे धावून आल्याने तिला धाप लागली होती. सोबतच शिवांचे ते बघणे आठवून तिच्या अंगावर काटा उभा राहत होता आणि तिचे गाल झरझर गुलाबी होत होते आणि पोटात फुलपाखडे उडत होती. तिनं कसंबसं आपल्या पोटात उडणाऱ्या त्या फुलपाखरांना दटावलं आणि ती लाजतच ती वॉर्डरोबजवळ गेली आणि कपाट उघडला आणि ती घालण्यासाठी साडी शोधू लागली. शेवटी तिने शिवांशला आवडतो म्हणून रॉयल ब्लू रंगाची साडी निवडली आणि तयार होऊ लागली. पण अचानक तिच्या पोटावर कुणाचा तरी थंड हाताचा स्पर्श जाणवला. तो स्पर्श तिला ओळखीचाच होता आणि तिचा चेहरा लाजाळूच्या फुलांसारखा लगेच झुकला. शिवांशने हळूच तिच्या कानात एक फुंकर मारली. तशी प्रियाने आपली मान तिरकी केली आणि आपल्या परकरवर तिची पकड घट्ट झाली. सध्या तरी ती फक्त परकर आणि ब्लाउजवर होती. त्या शिवांचा तो थंडगार स्पर्श आणि नुकतंच आंघोळ करून आल्याने त्याच्या बॉडीतून येणारा तो बॉडी वॉशचा सुगंध तिला वेड लावत होता. अंगात एक गोड शिरशिरी तिच्या अंगार लावून जात होती. शिवांशने तसंच तिला मागून मिठी मारून तिला आपल्या जवळ ओढली. तशी प्रियेची पाठ शिवांच्या त्या धिप्पाड छातीला चिकटली आणि प्रियेचा ऊड जोरजोरात वर खाली होऊ लागला. ती थरथरू लागली. शिवांशने हळूच एका हाताने तिचे खांद्यावरून केस थोडे बाजूला केले. तसा प्रियेच्या तोंडून एक सुस्कारा बाहेर पडला आणि तिचे हात आणखी आपल्या परकरवर घट्ट झाले. तिची ती अवस्था बघून आता शिवांशला राहावलं नाही. त्याने हळूच तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले. तसं प्रियाने आपले अंग आकसून घेतले. ओहो, प्रिया हळूच कुजबुजली. शिवांशने किस करतच हुंकार भरला आणि तिला पुन्हा किस करू लागला. थोड्या वेळात प्रिया सुद्धा त्याच्या स्पर्शात गुंतू लागली. शिवांचे हात आता प्रियाच्या पोटावर वळवळ करू लागले. तसं प्रिया आपले पोट आकसून घेऊ लागली आणि तिच्या तोंडून हलके हलके उद्गार निघू लागले. तसा इकडे शिवांश आणखी पेटू लागला. आणि प्रियाला आणखी जवळ ओढून घेत किस करू लागला. त्याने झटक्यात प्रियाला आपल्या समोर केले आणि तिचे ओठ आपल्या ओठात घेऊन किस करू लागला. तर प्रियाचे हात सुद्धा शिवांच्या केसात हरकत करू लागले. दोघेही मंत्रमुग्ध होऊन एकमेकात गुंतले होते. किस करता करता शिवांशने प्रियाच्या ब्लाउजला खांद्यावरून थोडं सरकवलं आणि तो प्रियाच्या कॉलरबोनवर किस करू लागला. प्रिया सुद्धा त्याला सोबत करत साथ देऊ लागली. दोघांनाही कसलेच भान नव्हते. आपण कुठे आहोत आणि काय करत आहोत हे विसरून दोघेही फक्त एकमेकांना अनुभवत होते. आई मी खाली जाऊ का? चिकूच्या येणाऱ्या आवाजाने ते भानावर आले. आई मी आजीकडे जाऊ का? पुन्हा चिकूचा आवाज आला. तसं प्रिया शिवांशपासून बाजूला झाली आणि स्वतःला नीट करू लागली. तिने आपला ब्लाऊज ठीक केला.
तर शिवांशसुद्धा दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत करू लागला. समोर पाहिलं तर प्रिया आता लाजून खाली बघत होती. बाकीचा रोमांस रात्रीला. शिवांश मिश्किलपणे बोलला आणि आपले कपडे घेऊन खोलीत निघून गेला. तर चिकू क्लोसेट रूमच्या दारापाशीच त्याला भेटला. तो आपल्या आईला बघत तिथे आला होता. ते तर बरं की शिवांशने आतून दार लावून घेतले होते, नाहीतर आज शिवांशाने प्रियाला चिकूसमोर तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नसती. बाबा, तुम्ही आत काय करत होता? आणि चिकूची आई कुठे आहे? चिकू शिवांशवर डोळे बारीक करून बघत म्हणाला. शिवांच्या ओठांवर स्माईल आली, कारण त्याला प्रियाची आणि त्याची जवळीक आठवत होती, जे आठवून त्याचे ओठ रुंदावत होते. आता तुम्ही का असे हसत आहात? आणि आई अजून कशी आली नाही? तुमचं ना काय चालू आहे काय माहिती. चिकूला तर काहीच समजत नाही. चिकू आपल्या डोक्यावर बोटाने टॅप करत बोलला. तोपर्यंत इकडे चिकू सोबत बोलता बोलता शिवांश आपले कपडे सुद्धा घातले. पण चिकूचे ते गोड एक्सप्रेशन बघून आता शिवांशला आपल्या मुलावर खूप प्रेम येऊ लागलं आणि त्याने चिकूला आपल्या गोदीत उचलून घेतले आणि ड्रेसिंग जवळ जाऊन शिवांशने चिकूला तिथे चेअरवर उभं केलं. आधी त्याला तयार केलं आणि मग स्वतःही रेडी होऊ लागला. इकडे क्लोसेट रूममध्ये मात्र प्रियाला आता शिवांसमोर जायला सुद्धा लाज वाटू लागली. शिवांसोबतचे आता घडलेले क्षण आठवून ती ब्लश करत होती आणि तशीच साडी स्वतःसमोर धरून लाजत उभी होती. इकडे बाहेर खोलीत शिवांशसुद्धा छान असं गाणं गुणगुणत तयार होत होता. मधामधात हलकी हलकी स्माईल सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर येऊन त्याचा आनंद दाखवून जात होती. समोर असलेला चिकू आपल्या बाबांचं हे वेगळं रूप बघून थोडा काळजीतच होता. आज त्या बिचाऱ्या छोट्या जीवाला त्याचा बाबा थोडा विचित्र वाटत होता. सत काय होता, गाणं काय म्हणत होता, म्हणून तो लहानसा जीव थोडा चिंतेतच आपल्या बाबाला बघत होता. बिचाऱ्याच्या छोट्याशा कपडावर भरमसाठ आड्या पाडून तो आपल्या बाबाला बघू लागला. बाई गो लेकरू, किती ती काळजी या छोट्या जीवाला. थोड्याच वेळात दोघेही बापलेक छान असे रेडी झाले. चिकू चल बाळा, आता आपण आजीकडे जाऊ. शिवांश थोड्या जोरातच क्लोसेट रूमकडे बघत म्हणाला. त्याने चिकूला उचलून घेतले आणि स्माईल करत एक नजर टाकून तो चिकूला घेऊन खोली बाहेर निघाला. इकडे क्लोसेट रूमच्या आत प्रियाने त्याचा इशारा समजून स्मित करतच साडी घातली. मग खोलीत येऊन ड्रेसिंग समोर तयार होऊ लागली. इकडे खाली असलेल्या शिवांची नजर मात्र वारंवार पायऱ्यांवर जात होती. काल का उशीर झाला यायला? राजीवजी शिवांजवळ येत म्हणाले. तसा शिवान सरळ बसला. कामाचा खूप लोड आहे का? राजीवजी. नाही. शिवांश. ठीक आहे, जर तसं काही असेल तर सांग. राजीवजी. नाही बाबा, तसं काही नाही. शिवांश आणि राजीवजी बोलत होते. तितक्यात पौर्णिमाजी सुद्धा त्यांना जॉईन झाल्या. थोड्याच वेळात प्रिया सुद्धा खाली आली. तसं तिच्या पैंजणच्या येणाऱ्या आवाजाने शिवांचे लक्ष तिकडे गेलं आणि क्षणात त्याचं हृदय स्किप झालं.
रॉयल ब्लू रंगाच्या त्या सिल्की साडीत प्रिया फार सुंदर दिसत होती. त्यात थोड्या वेळापूर्वी झालेल्या त्या गुलाबी रोमांसमुळे तिचा चेहरा लाल गुलाबी झाला होता. तर तिला आपल्या आवडत्या रंगाच्या साडीत बघून शिवांचं हृदय गार्डन गार्डन झालं होतं. तो स्मित करत तिला बघत होता. जवळ असणारे पौर्णिमाजी आणि राजीवजी दोघांनाही बघत स्मित करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरूनच त्यांचं सगळं सुरळीत झालं हे स्पष्ट दिसत होतं. तसा शिवान सुद्धा आपल्या ऑफिसला निघून गेला. कसा वाटला आजचा लवी डवी भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि भाग आवडल्यास लाईक शेअर करून समोरचे भाग वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून फॉलो करा. धन्यवाद.